नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अगदी झटपट तयार होणारी तांदळाच्या पापडाची रेसिपी पाहणार आहोत. नेहमीचे जे तांदळाचे पापड आहे ना, आपण खिशी घेऊन किंवा उकड काढून बनवतो, परंतु आज मी तुम्हाला अतिशय सोपी अशी पद्धत दाखवणार आहे, ज्यामध्ये आपल्याला उकड काढायची नाही, खिशी घ्यायची नाही आणि तेलाचा सुद्धा वापर करायचा नाही. फक्त आपण तांदळाचे पीठ पाण्यामध्ये मिसळणार आहोत आणि हे पापड बनवणार आहोत. यापूर्वी ना असे पापड तुम्ही कधीही बनवले नसेल आणि हे पापड बनवण्यासाठी वेगळं कुठलंही आपण पीठ वापरलेलं नाही. घरातलं कुठलंही पीठ तुम्ही घेऊन हे पापड बनवू शकता. अगदी तुम्ही भाकरीचं जरी पीठ घेतलं ना तरीही याचे पापड छानच होतात. तर या ठिकाणी मी रेशनचे तांदूळ वापरून हे पापड बनवलेले आहे. तळल्यानंतर तर अगदी दुप्पट तिप्पट नव्हे तर चौपट फुललेले आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. पापड बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. तुम्ही खिशी घेऊन किंवा उकड काढून जर पापड बनवत असाल ना, तर एकदा ह्या पद्धतीने तुम्ही पापड नक्की बनवायला हवे. यापेक्षा सोपी पद्धत तर तुम्ही कधीच कुठेही पाहिली नसेल. तर आता यासाठी ना मी रेशनचं तांदूळ घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे पीठ अवेलेबल असेल ना, ते पीठ तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. असं काही नाही की यासाठी असं स्पेशल तांदूळच पाहिजे, त्याचंच पीठ हवं. कुठल्याही तांदळाच्या पिठाची तुम्ही हे पापड बनवू शकता. आता ह्या पापडांमध्ये जे जे तुम्हाला मसाले आवडतात ना ते टाकू शकता, परंतु मी बेसिक मसाले टाकणार आहे. भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा, एक पाव चमचा आपल्याला पापड खार घालायचा आहे, त्यानंतर पाव चमचा हिंग आणि इथे पांढरे तीळ घातलेले आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तुम्ही पापडामध्ये जो जो मसाला वापरता तो तो मसाला इथे घातला ना तरीही चालेल. आता मी अगदी साध्या सिंपल पद्धतीने हे पापड बनवणार आहे. सगळे जिन्नस छान एकजीव करून घेतलेले आहे. आता यामध्ये ना थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. आता पाणी किती घालायचं त्याचं सुद्धा मी प्रमाण इथे सांगणार आहे. पाणी घालताना जर तुमचे तांदूळ जुने असेल किंवा जुनं तांदळाचं पीठ असेल ना, त्यासाठी थोडंसं पाणी जास्त लागू शकतं. त्यामुळे आता मी जे घेतलेले आहे ना तांदूळ, तर माझं नवीन तांदूळ असल्यामुळे मला बरोबर इथे 2.5 ते पावणे 3 कप एवढं पाणी लागलेलं आहे. तुम्हाला थोडंफार कमी अधिक लागू शकतं. आता पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे. ती आता तुम्हाला पुढे जाऊन दिसणारच आहे. अजून एक महत्त्वाची टीप या ठिकाणी मला द्यायची आहे. तुम्ही ना यामध्ये पापडखार अगदी कमी प्रमाणात ठेवा, कारण पापडखारचं जर प्रमाण जास्त झालं ना, चवीला पापड अजिबात चांगलेही लागत नाही आणि तळल्यानंतर ना खूप जास्त लाल होतात. याकरता पापडखारचं जे प्रमाण आहे ना, मी 2 कपांसाठी अगदी पाव चमचाच घेतलेला आहे. यापेक्षा जास्त घेऊ नका. अगदी छान व्यवस्थित पीठ आपलं तयार झालेलं आहे. कन्सिस्टन्सी इथे पाहून घ्या, असंच पाहिजे. आता मी हे 2 बॅचमध्ये ना शिजवून घेणार आहे. तर त्याकरता कढईमध्ये मी पाणी अगोदरच गरम करून ठेवलेलं होतं. त्यामध्ये आता आपल्याला हे बाउल ठेवायचं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि अजून एक झाकण ठेवावं लागणार आहे. कारण आतमध्ये ना पाणी जे आहे ना झाकून ठेवल्याच्या नंतर ते पडतं ना, तर ते पडू नये याकरता आपल्याला डबल झाकण ठेवायचं आहे. एक 10 ते 12 मिनटं आपण हे छान वाफवून घेणार आहोत. मध्ये एकदा चेक केलं तरीही चालेल. तर मध्ये मी एकदा चेक केलेलं होतं 10 मिनटं झाल्याच्या नंतर, कारण पीठ व्यवस्थित शिजलं आहे की नाही ते चेक करायचं होतं. तर हे पहा, पीठ आपलं अगदी छान व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. एकदा चमच्याच्या मदतीने चेक करायचं. जर पीठ लागलं तर थोडं अजून झाकण ठेवून शिजू द्यायचं. चमचा जर क्लीन निघाला तर समजायचं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे. आता हे आपण मळून घेणार आहोत. ह्या ताटामध्ये काढून घेऊया. त्यापूर्वी थोडंसं थंड करून घ्यायचं. थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर हे पहा, असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. अगदी सोपी पद्धत आहे ही पापड बनवण्याची. आता फक्त आपल्याला हे एकदा मळून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला पापड बनवायचे आहे की नाही. एकदम सोपी पद्धत, अगदी सहज कुणीही बनवू शकतं. आता जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल ना, तर एखाद्या कपानेच मोजून घ्या आणि त्याने सगळे जिन्नस वाढवत वाढवत जा. तर आता हे भरपूर गरम असल्यामुळे मी हे ग्लासाच्या मदतीने छान मळून घेतलं. हलकंसं कोमट झालं, हाताला सोसवत आहे. म्हणजे आता आपण हे पुन्हा एकदा हलकासा पाण्याचा हात लावायचा आणि मळून घ्यायचं आहे. जमेल तितकं मऊसूत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. जर जास्तच गरम असेल तर तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हा पिठाचा गोळा टाकून सुद्धा मळून घेऊ शकता. तर हे पहा, आता छोटे छोटे आपण गोळे तयार करून घेऊया. तर इथे मी अजिबात कुठेही तेलाचा वापर केलेला नाही, हे पीठ शिजवण्यासाठी किंवा वाफवण्यासाठी. तर असे छान छोटे छोटे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण इथे माझ्याकडे हे पापड बनवण्याचं मशीन आहे, त्यावरती हे पापड बनवणार आहे. तुम्हाला हे पापड लाटून करायचे असेल तर तुम्ही सेम लाटून सुद्धा करू शकता. असे 2 प्लास्टिकचे पेपर घ्यायचे आणि त्यावरती लाटून घेऊ शकता. फक्त हे पापड बनवत असताना अगदी मी थेंबभरापेक्षाही कमी तेल या ठिकाणी लावलेलं आहे. तेही पापड चिकटू नये याकरता ह्या प्लास्टिकच्या पेपरला लावलेलं आहे. छान असे अगदी पातळ पापड तयार होतात याचे आणि चवीला तर इतके भारी लागतात ना.
तर विचारायलाच नको. हे पहा, अगदी मस्त असे हे पातळ स्वरूपाचे हे पापड या ठिकाणी तयार झालेले आहे. मस्त हा पापड तयार झालेला आहे. अगदी पांढरा शुभ्र सुद्धा झालेला आहे. जेव्हा आपण खिशी घेतो ना, त्यावेळेलाचे जे पापड तयार होतात ना, ते हलकेसे पिवळसर तयार होतात, परंतु हे पापड अगदी पांढरे शुभ्रच राहतात. अगदी झटपट तयार होतात. मस्त हे पापड तयार होतात. अजूनपर्यंत तुम्ही हे पापड बनवले नसेल ना, तर नक्की ह्या पद्धतीने बनवून पहा, अतिशय भारी तयार होतात. आता हे मी सुकवून घेणार आहे. तर आता हे मी 1 दिवस पंख्याखाली सुकवणार आहे. जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये सुकवले तरीही चालतील. 1 दिवस पंख्याखाली आणि 1 दिवस उन्हामध्ये मी सुकवून घेणार आहे. वाळल्यानंतर पापड पहा काय मस्त असे तयार झालेले आहे. अतिशय सोपी पद्धत आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. अजूनपर्यंत तुम्ही तांदळाचे पापड खिशी घेऊन जर बनवत असाल ना, तर ती पद्धत सोडून ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. अतिशय सिंपल पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि अगदी सहज कोणीही बनवेल इतके सोपे हे पापड आहे. पहिल्यांदा जरी ट्राय केले ना, तरीही परफेक्ट तयार होणार आहे. काही पापड तळून दाखवते, त्यावरून तर तुम्हाला अंदाज येईल. मस्त असे आपले हे पापड तयार झालेले आहे. हे पहा, कढाई कमी पडत आहे. अगदी मस्त हे पापड चौपट पाचपट फुलत आहे. मस्त हे पापड तयार झालेले आहे. खायला तर इतके चवदार लागतात ना, तर विचारू नका. तुम्ही हे भाजून सुद्धा खाऊ शकता किंवा असे तळून खायचे तर तळून सुद्धा खाऊ शकता. काही पापड तळून घेतलेले आहे आणि बाकीचे जे राहिलेले आहेत ते एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे, म्हणजे वर्ष ते 2 वर्ष अजिबात खराब होत नाही. तर मग कशी वाटली तुम्हाला ही तांदळाच्या पापडची रेसिपी? जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका. रेसिपी पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. लाईकही तुम्ही केलंच असेल, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अजूनच नवनवीन आणि सोप्या रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.